चला आज बनवूया आपण डाळ खिचडी। त्यासाठी मी तुरीची डाळ, मसूरची डाळ, मुगाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ। आता डाळ पण 1 वाटी पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे 3 पाण्याने। त्यानंतर आपण इकडे कुकर मांडला, याच्यामध्ये 2 चमच तेल, 1 चमच राई, 1 चमच जिरे, ठेचलेलं लसूण घालायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि 2 मोठे कांदे टाकायचे। तर कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। थोडंसं हिंग टाकले, त्यानंतर 2 टमाटे टाकायचे। टमाटे सॉफ्ट झाले ना तर 1 चमच लाल मिरची पावडर, 1 चमच हळद आणि इथे 1 वाटी फ्रेश वाटाणे घेतलेत, भरपूर अशी कोथिंबीर। हे 2-3 मिनिटं परतून घ्या। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। त्यानंतर आपण डाळ आणि तांदूळ धुतले ना ते टाकायचे, याच्यामध्ये मिक्स करून घ्या व्यवस्थित। आणि याच्यात 4 ग्लास पाणी टाकून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या, व्यवस्थित आपली एकदम मस्त खिचडी तयार झाली। सर्व करूया आपण। बरोबर खिचडीचं आहे आवळ्याचं मिरचीचं लोणचं। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब